नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर संजय आहेर। मी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग निओ केअर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही उत्तर महाराष्ट्रातील आणि स्पेशली नाशिक जिल्हा परिसरातील बालकांना अद्ययावत नवजात शिशु यंत्रणा मिळावी या हेतूने 2010 साली आम्ही निओ केअर हॉस्पिटलची स्थापना केली आणि गेल्या साधारण 14 वर्षामध्ये आम्ही आत्तापर्यंत 10,000हून अधिक नवजात अतिदक्षता विभागातील बाळांना जीवनदान दिलेलं आहे। आमची स्पेशालिटी अशी आहे की आमच्याकडे 1 किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांची स्पेशल ट्रीटमेंट केली जाते, जी पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने फक्त निओ केअर हॉस्पिटलमध्येच केली जाते। कारण आमच्याकडे ह्या बाळांना लागणारं जे स्पेशल इन्क्युबेटर आहे, ज्याला आपण जिराफ इन्क्युबेटर म्हणतो किंवा काचेची पेटी जी असते स्पेशल, ज्याच्यामध्ये जे बाळं 1 किलोच्या खालचे असतात अशा बाळांना आपण ठेवतो, कारण त्यांच्या त्वचेची निगराणी व्यवस्थित घेतली गेली पाहिजे, त्यांचं इन्फेक्शन व्हायला नको। ही जी काचेची पेटी आहे किंवा जिराफ इन्क्युबेटर आहे तो फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या निओ केअर हॉस्पिटलमध्येच आहे। आणि अजून स्पेशल आमच्या हॉस्पिटलचं असं आहे की एक स्पेशल मशीन आहे ज्याला आम्ही हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन आणि नायट्रिक ऑक्साईड म्हणतो। एखाद्या बाळाने जर आईच्या पोटामध्ये शी केली आणि ती घाण बाळाच्या छातीमध्ये गेल्यामुळे बाळाला मेकोनियम ॲस्पिरेशन सिंड्रोम नावाचा आजार होतो आणि अशा बाळांसाठी ती यंत्रणा वापरली जाते आणि ती उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त निओ केअर हॉस्पिटल इथेच उपलब्ध आहे। आपल्याकडे या बाळांना बेडसाईड अल्ट्रासाऊंड आणि टुडे इको यंत्रणासुद्धा आहे, कारण ती खूप गरजेची आहे। कारण एवढे छोटं बाळ ज्या वेळेला व्हेंटिलेटरवरती असतं ते खूप अत्यवस्थ असतं, अशा बाळाला आपण कुठे घेऊन जाऊ शकत नाही काही त्याची तपासणी करण्यासाठी। त्यामुळे हे बेडसाईडच आपण सगळं अवेलेबल केलेलं आहे। जे हाय एंड मशीन आहे MX7 माइंड्रेचं ते मशीन आहे, आम्ही स्वतः तिथे बाळाचे बेडसाईडला त्याचे अल्ट्रासाऊंड टुडे इको करतो आणि एकदा बाळ निओ केअरमध्ये आल्यानंतर कुठल्याही गोष्टीसाठी त्याला बाहेर जाण्याची गरज पडत नाही। अंडर वन रूफ आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडे ह्या बालकांसाठी स्पेशल निओनेटल कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर आणि सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम सगळ्या गोष्टी तिथे आहेत। म्हणजे चालतं फिरतं एक NICU आपण तयार केलेलं आहे आणि ह्या ॲम्ब्युलन्सने आत्तापर्यंत हजाराहून अधिक बाळांचे प्राण वाचवलेले आहेत। आम्ही नाशिकवरनं इंदोरपर्यंत, नगरपर्यंत आणि मुंबईपर्यंत बालकांना ह्या ॲम्ब्युलन्समधनं शिफ्ट केलेलं आहे आणि या ॲम्ब्युलन्समुळे बाळांचे जीव वाचलेले आहेत। अजून दुसरं महत्त्वाचं काय आहे की आमच्याकडचा जो बालकांचा वाचण्याचा जो सर्वायवल रेट आहे तो कम्पॅरेटिव्हली बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा खूपच चांगला आहे। इन्फेक्शनचं प्रमाणसुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये कमी असल्यामुळे ह्या बालकांना जास्त दिवस NICUमध्ये ठेवावं लागत नाही। त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा हॉस्पिटल स्टे कमी होतो, त्यामुळे बालकांना लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होतो। ज्या बालकांना NICUचं ॲडमिशन लागतं त्याच्यातली सगळ्यात कॉमन जी गोष्ट आहे ती म्हणजे कमी वजनाचं आणि प्रीमॅच्युअर बाळ जन्माला येतं। अशा बाळांना इथे NICUमध्ये आल्यानंतर श्वासाचा त्रास असतो, त्याच्यासाठी आपण त्यांना व्हेंटिलेटर मशीनवर देतो, सर्फॅक्टन नावाचं इंजेक्शन देतो। थोडे दिवस आईचं दूध आपल्याला त्यांना देता येत नाही, त्यामुळे आपण त्यांना पॅरेंटल न्यूट्रिशन किंवा सलाईनद्वारे सगळं न्यूट्रिशन देत असतो। लॉंग लाईन PICC पेरिफेरली इन्सर्टेड लॉंग लाईन बद्दल सांगणार आहे। या लॉंग लाईन्स आम्ही जे 1 किलोच्या खाली जे बच्चू असतात त्यांना आम्ही टाकत असतो, त्याद्वारे आम्ही सलाईन जे IV फ्लुइड्स म्हणतात ते, प्रोटीनचं इन्फ्युजन, अमायनो वेन आणि मल्टीव्हिटॅमिन असं आम्ही त्याद्वारे देतो। कधी कधी लहान मुलांना हार्टचे औषधी लागतात, जसं डोब्युटामिन, डोपामिन, हे सगळं पण त्याद्वारे आपण देऊ शकतो। व्यवस्थित गेली तर ही लाईन आपण 14 ते 21 दिवस देतो। त्यामुळे बाळांना जे बाहेरून आपण जे कॅन्युला लावतात वारंवार हे ट्रिप होतात, कधी 1 दिवस कधी 2 दिवस, हे नाही होत। ठीक आहे, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लाईन। ठीक आहे, ही लाईन आपण पायातल्या मोठ्या मोठ्या वेन्स मधनं इथनं टाकू शकतो, हातातल्या मोठ्या वेन्स मधनं टाकू शकतो किंवा गरज पडली तर कधी कधी आम्ही स्काल्प मध्ये पण टाकतो, एखाद्या वेळेस मात्र नेकच्या वेन्स मधनं पण टाकतो। दॅट्स इट। ज्या वेळेला हे प्रीमॅच्युअर बाळ किंवा अविकसित बाळ, कमी दिवसाचं कमी वजनाचं बाळ NICUमध्ये हळूहळू बरं होत असतं, त्यावेळेला आपण निओ केअर हॉस्पिटलमध्ये स्पेशली बाळाच्या आईला आपण आतमध्ये जाण्यास परवानगी देतो आणि एक स्पेशल गोष्ट आम्ही इथे राबवलेली आहे, ज्याला आम्ही कांगारू मदर केअर असतो। कांगारू मदर केअर म्हणजे काय की आई त्या बाळाला
छातीजवळ घट्ट घेऊन बसते आणि 1 तासभर आई त्या बाळाबरोबर बसलेली असते. याला कांगारू मदर केअर म्हणतो. याचे देण्यामागचा उद्देश काय आहे की आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो. त्याच्यामुळे काय होतं की बाळाला पोटात असताना जे काही आईच्या हृदयाच्या ठोक्यांची जी जाणीव असते ती नंतर पुन्हा होते आणि तो लगेच ओळखायला लागतो की माझी आई आहे. त्यांच्यामधलं बॉन्डिंग वाढतं आणि बाळ कंटिन्युअस आईच्या छातीजवळ असल्यामुळे जे स्तनपान आहे नंतर होणारं त्याच्यामध्ये सुद्धा खूप मदत होते. अशी बाळं जी असतात ती लवकर स्तनपान करायला लागतात. हे बाळांचं टेम्परेचर रेग्युलेशनसुद्धा नॉर्मल होतं. बऱ्याचदा ह्या बाळांना आम्ही लवकर घरी सोडू शकतो आणि आई कंटिन्युअस त्या बाळाच्या केअरमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे सुद्धा तिला ह्या बाळांची काळजी घ्यायला ज्या अडचणी येतात त्या कमी होतात. आणि पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये निओकेअर हॉस्पिटल हे असंच एक NICU आहे जिथे ही कांगारू मदर केअर स्पेशल थेरपी दिली जाते आणि याच्यामुळे नक्कीच बालकांना फायदा होतो. आम्ही ह्या बाळांना जेव्हा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आमचा हेतू असतो की हे बाळ फक्त वाचलं नाही पाहिजे, तर ह्या बाळ एक नॉर्मल लाईफ त्या बाळाने जगायला पाहिजे. त्या दृष्टीने आमचा जास्त फोकस असतो. कारण बाळ वाचलं आणि त्या बाळाला जर चालता आलं नाही, त्याला दिसलं नाही, ऐकायला जर आलं नाही, तर हे सगळं केलेले प्रयत्न वाया जातील आणि त्या फॅमिलीसाठी ते एक बर्डन राहणार. त्यामुळे या बाळांची काळजी घेताना आम्ही खूप विचार करतो की त्या बाळाच्या मेंदूची सोनोग्राफी करणे, त्याच्या बाळाची कानाची तपासणी, त्यांची डोळ्याची तपासणी, या सगळ्या तपासण्या करून त्याच्यावर लागणारे उपचार केल्यानंतरच या बाळांना घरी सोडलं जातं. आणि घरी सोडल्यानंतर खरी त्या पालकांची जबाबदारी सुरू होते. कारण NICUमध्ये आमच्या सिस्टर असतील, डॉक्टर असतील, हे सगळं काळजी घेत असतात. परंतु ज्यावेळेला हे बाळ घरी जातं त्यावेळेला आपण जसं रस्त्याने जाताना काही माइलस्टोन्स असतात, त्याला मैलाचे दगड म्हणतो, तसे या बाळांच्या वाढीमध्ये सुद्धा काही मैलाचे दगड असतात ज्याला आम्ही माइलस्टोन्स म्हणतो. जसं की बाळाने ठराविक दिवसांनंतर मान पकडायला पाहिजे, ठराविक दिवसानंतर ते बाळ बसायला पाहिजे, ठराविक दिवसानंतर ते चालायला पाहिजे, याला आपण माइलस्टोन म्हणतो. तर याची सगळी त्यांना आम्ही अगोदरच कल्पना देतो मदर्सना की कशा पद्धतीने तुमच्या बाळाची ग्रोथ होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या पद्धतीने ते बाळ आमच्याकडे तपासायला आल्यानंतर त्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो की या बाळाचे वाढ योग्य पद्धतीने होते का. म्हणजे फक्त बाळाचं वजन वाढणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्याच्या मेंदूची वाढ सुद्धा व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. घरी गेल्यानंतर मदरना पण आम्ही त्या पद्धतीने ॲडवाईस देतो की कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आणि कुठले डेंजर साईन्स आहेत त्यावेळेला तुम्ही लवकर डॉक्टरांकडे घेऊन यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर जेव्हा ते बाळ सुदृढ असेल, ते शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवत असेल किंवा तिथे त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल, कुठलंही अपंगत्व नसेल, तर हे सगळं केलेलं आम्ही जे परिश्रम घेतलं याचं खऱ्या अर्थाने चीज होतं.